तर मनसे नेते अमित ठाकरे हे नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत। नाशिकमध्ये आज अमित ठाकरे हे वेगवेगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। त्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत, काय अडचणी आहेत, प्रशासनाकडून त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत या संदर्भात अमित ठाकरे हे सध्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताय। ही थेट दृश्य आपण नाशिकमधून पाहतोय। नाशिकमध्ये अमित ठाकरे आज दौरा करणार आहेत। तर अमित ठाकरे हे सध्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत असल्याचं पाहायला मिळतंय। विद्यार्थी हे आपल्या समस्या हे अमित ठाकरेंना सांगतात। तर मनसे नेते अमित ठाकरे हे नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत। आज त्यांचा नाशिक दौरा आहे। नाशिकमधील वेगवेगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत जेनझींसोबत मनसे नेते अमित ठाकरे हे संवाद साधणार आहेत। तर अमित ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहे। जेनझींसोबत ते संवाद साधतायत। तर मनविसे सभासद आणि नोंदणीचाही आढावा त्यांच्याकडून घेतला जाईल। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, नाशिकमध्ये अमित ठाकरे पोहोचलेत, ते विद्यार्थ्यांशी संवाद साधताय, काय अधिक माहिती? अंकिता, मागच्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचे ज्या कार्यक्रम आहेत ते वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी पुणे दौऱ्यावरती आहेत। तिथे ते जनतेशी संवाद साधणार आहेत, विद्यार्थ्यांशी बोलणार आहेत आणि त्याच अनुषंगाने मनसे नेते सुद्धा जे अमित ठाकरे आज नाशिक दौऱ्यावरती आहेत। नाशिकमधले जे वेगवेगळे महाविद्यालय 4 ते 5 महाविद्यालयामध्ये जाऊन ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। अशा पद्धतीचा संपूर्ण दौऱ्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। आताच काही वेळापूर्वी अमित ठाकरे नाशिकच्या सिडको भागात असलेल्या एका कॉलेजमध्ये इथल्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यामध्ये काही मुलींनी जे अमित ठाकरेंकडे आपल्या अडचणी मांडल्या, काही छेडछाडीच्या घटना या कॉलेज समोर होतात, अशा पद्धतीच्या अडचणी ज्या आहेत त्या अमित ठाकरेंना इथल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं आणि त्यानंतर अमित ठाकरेंनी देखील याची गंभीर दखल घेत जे कॉलेजचं प्रशासन आहे प्रशासनासोबत या सगळ्या संदर्भात तातडीने जे उपाययोजना करावा एक अशा पद्धतीची मागणी केली आणि पुढच्या 8 दिवसांमध्ये हे संपूर्ण ज्या छेडछाडीच्या घटना आहेत हे थांबल्या पाहिजे असा इशारा जे एक प्रकारे अमित ठाकरे यांनी या कॉलेज प्रशासनाला आजच्या कार्यक्रमामध्ये दिल्याचं बघायला मिळालं। आणि त्यानंतर आज संपूर्ण दिवसभर अमित ठाकरे नाशिकमध्ये आहेत। जे नाशिकमधले वेगवेगळे महाविद्यालय आहेत या महाविद्यालयामध्ये जाऊन अमित ठाकरे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत। अशा पद्धतीचा हा दौरा जो आहे तो संपूर्णपणे नियोजन करण्यात आलेला आहे। निश्चित आपण पाहतो या दृश्यांमध्ये अमित ठाकरे हे सध्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतायत। विद्यार्थ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, काय मागण्या हे विद्यार्थी अमित ठाकरेंसमोर मांडतायत? अंकिता, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात अमित ठाकरेंच्या या दौऱ्यामध्ये सहभागी झालेला आहेत। जे काही रेग्युलर अडचणी मुलींना प्रामुख्याने येत आहेत, या कॉलेज समोर काही जे टवाळखोर मुलं असतात अशा मुलांकडून छेडछाडीच्या घटना घडत आहेत, त्या संदर्भात वारंवार तक्रारी करून सुद्धा या संदर्भात उपाययोजना हे केलेले नाहीत। अशा पद्धतीच्या तक्रारी ज्या आहेत ते विद्यार्थिनींनी अमित ठाकरे यांच्या समोर हे मांडताना आपल्याला बघायला मिळतोय आणि याची गंभीर दखल अमित ठाकरे यांनी घेतलेली आहे। प्रशासनाचे अधिकारी किंवा जे प्रिन्सिपल तिथले शिक्षक असतात त्यांच्या समोर अमित ठाकरेंनी हा समस्या मांडला आणि या सगळ्या संदर्भात पुढच्या 8 दिवसांमध्ये अशा ज्या घटना घडत आहेत त्या घटना थांबायला पाहिजे अशी विनंती किंवा जे आहे जे एक प्रकारे इशाराच अमित ठाकरे यांनी या प्रशासनाला दिलेला आहे। अशा वेगवेगळ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी विद्यार्थ्यांनी आज जे अमित ठाकरे यांच्या समोर मांडल्याचं बघायला मिळालं। निश्चित, तुर्तास धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे अमित ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहे। यावेळी विद्यार्थी हे